इथं मी घेतले हे दही, हे अर्धा लिटर असं मी दही घेतलेलं आहे। हे ताजं डेअरीमधून आणलेलं दही मी वापरते। आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। पूर्ण मी हे दही काढून घेते। 5 ते 6 लोकांसाठी आपण हे बनवणार आहेत। आता हे पूर्ण दही मी काढून घेते। हे बघा अशा पद्धतीने। त्यानंतर मी इथं घेतलेलं हे चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन, 4 चमचे, पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने 4 चमचे एवढं मी हे बेसन घेतलंय। हे आपल्याला या दह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। अर्धा कप एवढं यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आता याला मस्त आपल्याला दळून घ्यायचं आहे। हे बघा मी मस्त मिक्सरला याला लावून घेते। किती छान आणि स्मूथ अशी याची पेस्ट बनून तयार झाली। बेसन पीठ जर ह्या दह्यामध्ये मस्त वाटून घेतलं तर कढीला अशी गठळी होत नाही, काही होत नाही। मग आता मी इथं कढई ठेवली। कढईमध्ये पळीभर तेल टाकून घेतलंय। तेलाला मस्त असं गरम करायचं आहे आणि अर्धा चमचा एवढं हे मेथी दाणे टाकून घेतले। मेथी दाण्यामुळे मस्त अशी चव येते आणि मस्त अशी ही फुगून तयार होते या तेलामध्ये। हे बघा ती तळकल्यानंतर मी अर्धा कप जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि 7 ते 8 लसणच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि अशा ठेचून घेतल्या होत्या, त्या टाकून घेतल्या। त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि असे मोठे तुकडे करून त्या पण परतून घेतल्यात। हे परतल्यानंतर या इथं आपण जे दहीचं वाटण केलं होतं ते इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाणी टाकताना अर्धा ग्लास मी इथं या मिक्सरच्या भांड्याला लागलेलं पूर्ण दही यामध्ये टाकून या कढईमध्ये टाकून घेतलं आणि परत 2 ग्लास पाणी एवढं टाकलं आहे। म्हणजे मिनिमम इथं मी 2.5 ग्लास पाणी वापरून घेतलं आहे। आणि आता अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार। हे बघा आता याला मस्त असं गोल गोल मीडियम फ्लेमवर शिजेल तोवर आपल्याला फिरवत राहायचं आहे। कारण फिरवताना लक्षात ठेवायचं ही वरती फुगून आली म्हणजे समजा आपली कढी बनून तयार होते। कोथिंबीर टाकली आणि 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला अशी गोल गोल हिला फिरवायची। बेसनमुळे मस्त दाटसरपणा याला येईल। मग मी याला पूर्ण अशी शिजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा मस्त याला उकळी आली आणि वरती किती घट्ट अशी तयार झाली। तेव्हा कळायचं की समजून जायचं की ही कढी बनून तयार झाली। मी हिला प्लेटमध्ये तुम्हाला लावून दाखवते। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मस्त तिखट झणझणीत आंबट गोड अशी आपली ही कढी बनून तयार झाली भाकरीसोबत खायला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक